दक्ष पोलीस न्यूज, पहिले खाकी मग बाकी. नमस्कार, आपण पाहत आहात दक्ष पोलीस न्यूज. 5,95,000चा मुद्देमाल जप्त. अवैध अग्निशस्त्र बाळगणाऱ्यांविरोधात अहिल्यानगर स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई. पोलीस अधीक्षक अहिल्यानगर मोमक्का सुदर्शन यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांना अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये अवैध अग्निशस्त्रे बाळगणाऱ्या इसमांची माहिती काढून कारवाई करण्याबाबत आदेश दिले आहेत. त्या अनुषंगाने श्रीरामपूर शहरातील वाकडी रोड परिसरात गावठी कट्टे विक्रीसाठी आणल्याची गोपनीय माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून 4 आरोपींना ताब्यात घेतले. या कारवाईत आरोपींकडून एक गावठी पिस्तूल, 2 जिवंत काडतुसे, 3 मोबाईल फोन आणि गुन्ह्यात वापरलेली इर्टिगा कार असा एकूण 5,15,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पोलिसांनी चौकशी केली असता जप्त करण्यात आलेले अग्निशस्त्र मध्य प्रदेशातून विक्रीसाठी आणल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात आर्म्स ऍक्टच्या कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास श्रीरामपूर शहर पोलीस करीत आहेत. सदरची कारवाई पोलीस अधीक्षक अहिल्यानगर मोमक्का सुदर्शन यांचे सूचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांचे नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक विकास जाधव, पोलीस अंमलदार फुरखान शेख, रिचर्ड गायकवाड, श्यामसुंदर जाधव, रमीज राजा आतार, भगवान थोरात, प्रशांत राठोड यांच्या पथकाने यशस्वीरित्या पार पाडले. दक्ष पोलीस न्यूजसाठी नौशाद शेख, अहिल्यानगर. अशाच ताज्या, विश्वासार्ह आणि निर्भीड बातम्यांसाठी दक्ष पोलीस न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया एका नव्या बातमीसह. तोपर्यंत नमस्कार.